नमस्कार, मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम. ज्यांच्या गाण्याने काळजाचा ठोकाही कधी चुकायचा, कधी रुसायचा, स्वरांच्या सागरात अखंड डुंबायचा, अशा आशाताईंच्या जाण्याने आपल्या सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला. आणि आपसुकच ओठांवर आले ते, अभी न जाओ छोड कर कि दिल अभी भरा नाही. काल 12 एप्रिलला मुंबईमध्ये आशाताईंचं निधन झालं. त्यांचा जन्म 8 सप्टेंबर 1933 सांगलीतला आणि त्यांचं बालपण गेलं कोल्हापुरात. यामुळे त्यांचे आणि कोल्हापूरचे एक अतूट ऋणानुबंध होते. माझ्या पार्श्वगायिकेचा पाया कोल्हापुरातच तयार झाला आणि कोल्हापूर माझं माहेरच, अशा कृतज्ञ भावना त्यांनी नेहमीच व्यक्त केल्या आहेत. अशा आशाताईंचा आणि कोल्हापूरचा ऋणानुबंध आपण आजच्या भागात जाणून घेऊयात. एखादा कलाकार त्याच्या आयुष्यात जेवढी उंची गाठू शकतो त्याच्याही पलीकडे जर कोणी गेलं असेल तर ते मंगेशकर कुटुंब. आणि आशाताईंचं गाणं म्हणजे त्याचा शिरपेच. जागतिक स्तरावरच्या संगीत क्षेत्रातील ग्रॅमी पुरस्कार हा सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. 1997 मध्ये ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकित होणाऱ्या आशाताई या पहिल्या भारतीय गायिका होत्या. आणि एवढ्या उंचीवर असतानाही त्यांचे लाल मातीशी, या कोल्हापुराशी त्यांनी भावनिक ऋणानुबंध नेहमीच जपला. 2008 मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यानंतर एका सांगीतिक कार्यक्रमासाठी त्या कोल्हापुरात आलेल्या, तेव्हा त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तो सत्कार स्वीकारताना त्या म्हणाल्या, हा तर माझ्या माहेरचा सन्मान. ही आशाताईंची उंची आणि जमिनीवर आपल्या मातीशी जोडलेली नाळ, भक्कमपणे या कोल्हापूरच्या मातीत रोवलेले त्यांचे पाय, त्यांचे संस्कार आणि कोल्हापूरवरचं प्रेम, राजश्री शाहू महाराजांशी जोडलेलं नातंही त्यांनी सांगितलं. आशाताईंचे वडील हे पंडित दीनानाथ मंगेशकर, मोठे शास्त्रीय गायक आणि नाट्य कलाकार. राजश्री शाहू महाराजांनी मंगेशकरांची कला पाहून आशाताईंच्या आई वडिलांचा सत्कार केला होता. त्यावेळी राजश्री शाहू महाराजांनी मोत्यांचा हार आणि नथ भेट म्हणून दिलेली आणि आजही आपण तो हार आणि नथ जपून ठेवली आहे, असं आशाताई नेहमी सांगायच्या. हे त्यांचं मोठेपण आणि कोल्हापूरशी त्यांनी असं नातं जपलं होतं, त्याची ही खूण. मंगेशकर कुटुंब कलागुणांनी समृद्ध असलं तरी सुरुवातीला त्यांची आर्थिक परिस्थिती ही बेताचीच होती. 1940 साल. आशाताई तेव्हा 9 वर्षाच्या असतील. मंगेशकर कुटुंबाला दरमहा 15 रुपये भाडे परवडत नव्हते. त्यामुळे नवीन कमी भाड्याच्या घरासाठी त्यांच्या आईने शोधाशोध केली आणि एकदा बोलण्याच्या ओघात ही अडचण त्यांनी हिराबाई कारेकर यांना सांगितली. तेव्हा त्यांचे पती लक्ष्मण कारेकर यांच्याशी बोलून केवळ 10 रुपयात स्वतःच्या राहत्या घराचा 3रा मजला मंगेशकर कुटुंबियांना त्यांनी भाड्याने दिला. 8 बाय 10ची खोली, ज्यात वडील दीनानाथ, आई माई, लता, मीना, उषा आणि बंधू हृदयनाथ असे मंगेशकर कुटुंबीय राहत होते. 1948 पर्यंत मंगेशकर कुटुंब हे कारेकरांच्या मिरजकर टिकटी येथील घरात राहायचे. हे घर म्हणजे त्यांच्या संघर्षमय काळाची साक्ष. कोल्हापुराने त्यांना नेहमीच सांभाळून घेतलं आणि गतकाळाची आठवण म्हणून आशाताई जेव्हा कोल्हापुरात यायच्या तेव्हा आस्थेने कारेकर कुटुंबाची भेट घ्यायच्या. आणि मंगेशकर कुटुंबावरच्या प्रेमाखातर कारेकर कुटुंबाने त्यानंतर कधीही ती खोली भाड्याने दिली नाही. कोल्हापुरातील आशाताईंनी जिथे शालेय शिक्षण घेतले ते विद्यापीठ हायस्कूल. सणासाठी बांगड्या भरायला जाणारे माहेर बँगलचे दुकान, बाबूराव पेंटर यांच्या मुलीसमवेत घालवलेले कोल्हापूरचे ते सुखद क्षण आशाताईंनी आपल्या आठवणींच्या शिदोरीत सांभाळून ठेवले. विद्यापीठ हायस्कूलमध्ये त्या 2-3 वर्ष शिकल्या. आकाशवाणीच्या एका कार्यक्रमासाठी त्या कोल्हापूरला आलेल्या. त्यावेळी त्यांनी आवर्जून विद्यापीठ हायस्कूलला भेट दिली. बालपणीच्या असंख्य आठवणींना उजाळा दिला. त्यावेळी त्या त्यांच्या 3रीच्या वर्गात जाऊन बसलेल्या. तिथल्या विद्यार्थ्यांशी त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि गाणीही गायली. यावरून आपल्या लक्षात येतं, आशाताईंशी संवाद म्हणजे वयाचं बंधन नाही, अनुभवाची अट नाही, थेट एका सृजनशील माणसाचं दुसऱ्या माणसाशी साधलेला संवाद. आणि याच्यामुळेच त्यांचा आवाज, त्यांची गाणी ही सर्व वयोगटातील, सर्व स्तरातील लोकांच्या काळजाला भिडायची. अशा आपल्या सर्वांच्या आवडत्या अष्टपैलू सुरांवरती ज्यांनी राज्य केलं, सूरसम्राज्ञी आशाताई. कोल्हापूरची जोडलेला त्यांचा अजून एक धागा म्हणजे दिवंगत सूरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं पन्हाळ्यावरचं घर. लता दिदी प्रत्येक वर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी पन्हाळ्यावर यायच्या. सोबत आशाताई, मीनाताई आणि हृदयनाथ पण असायचे. पन्हाळ्याच्या विसाव्यात आशाताई लता दिदींसोबत तिथल्या लोकांसोबत संवाद साधायच्या. बऱ्याचदा सायंकाळी 3 दरवाजा तटबंदीवरून त्या तासन तास निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घ्यायच्या. 18 सप्टेंबर 2001 या दिवशी केशवराव भोसले नाट्यगृहात
आशाताईंना मानाचा शाहू पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. जेव्हा जेव्हा आशाताईंना संधी मिळेल तेव्हा तेव्हा त्या कोल्हापुरात यायच्या आणि जेव्हा कोल्हापुरात त्यांचं येणं असायचं तेव्हा त्या कोल्हापुरातील ज्या स्थळांशी त्यांचं भावनिक नातं जोडलंय तिथे त्या आवर्जून जायच्या. माणसं येतात, माणसं जातात, पण थोडकी जगाच्या पटलावरती कायमची अजरामर होतात आणि नेहमीच चिरतरुण राहतात. आणि त्यापैकी अद्वितीय अशा आशाताई, कारण त्यांचा आवाज हा कालातीत आहे. मागची पिढी ही आशाताईंच्या आवाजाची, गाण्याची चाहती होती. आजच्या जेनझीलाही त्यांच्या गाण्यांनी भुरळ पाडली आहे आणि मला खात्री आहे जनरेशन अल्फा बीटा हे सुद्धा आशाताईंच्या गाण्याचे फॅन असतील. अशा आशाताईंनी कोल्हापूरशी त्यांचं भावनिक नातं नेहमीच जपलं. कोल्हापुरातच माझ्या पार्श्वगायनाचा पाया रोवला गेला आणि कोल्हापूर हे माझं माहेरघर आहे असं त्या अभिमानाने सांगायच्या. ज्यांचा आवाज, ज्यांची गाणी म्हणजे नक्षत्राची देणी, सूरसम्राज्ञी, सूरप्रभा, आशाताईंना सकलमच्या वतीने ही आदरांजली. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या हक्काच्या चॅनलला सकलमला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि पाहत रहा सकलम.